नमस्कार मित्रांनो, तर आज आपण न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत पाहणार आहेत। मग न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत पाहत असताना सर्वप्रथम आपण न्यूटन हे जे सायंटिस्ट होते ते काय शोध लावला, कशा पद्धतीने त्यांनी शोध लावला याचा अभ्यास मागील व्हिडिओमध्ये केलेला आहे। आता आपल्याला पाहायचंय की न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत ज्यावेळेस न्यूटनने लिहिला होता त्यावेळेस त्यांनी काय गृहीत धरलं होतं किंवा विश्वामध्ये सर्वत्र जे बल आहे ते कसं कार्यरत आहे याच्याबद्दल आपल्याला माहिती घ्यायची आहे। चला तर मग न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत पाहत असताना विश्वातील प्रत्येक वस्तू इतर प्रत्येक वस्तूला आकर्षित करत असते। आता पहा, हा पेन आहे आणि मी आहे, हे दोघं सुद्धा आता दोन वस्तू झाल्या, पेन आणि मी दोन वस्तू झाल्या, किंवा पेन आणि डस्टर घ्या, या दोघांना एक विशिष्ट वस्तुमान आहे, ठराविक अंतरावर उभा राहिलेले आपल्याला पाहायला मिळतात। मग आता ह्या दोन ठराविक अंतरावर असतील, यांना वस्तुमान आहे, तर हे दोन्ही वस्तू एकमेकांना काय करत असतील, आकर्षित करत असताना आपल्याला पाहायला मिळतात। मग हे एकमेकांना आकर्षित करत असताना ज्याचं जास्त वस्तुमान आहे ते काय, त्याच्यानुसार त्याचं काय ठरणार आहे, आपल्याला आकर्षण बल आपल्याला लक्षात येतं। म्हणून तर म्हणलं जातं न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आपल्याला काय सांगतो, तर विश्वातील प्रत्येक वस्तू इतर प्रत्येक वस्तूला ठराविक बलाने आकर्षित करत असते। काय सांगितलं जातं रे बाळांनो, विश्वातील प्रत्येक वस्तू इतर प्रत्येक वस्तूला काय करत असते, तर ठराविक बलाने आकर्षित करत असते। ठराविक बलाने काय करत असते, आकर्षित करत असते। ते बल एकमेकांना आकर्षित करणाऱ्या, पहा, ते बल एकमेकांना आकर्षित करणाऱ्या वस्तुमानाच्या, आता आपल्याकडे दोन वस्तू घेतल्या, बरोबर आहे, ए आणि बी ह्या दोन वस्तू आपण कन्सिडर केलेल्या आहेत। वस्तू ए आणि वस्तू काय आहे, बी, ह्या दोन वस्तू आहेत। तर काय करत आहेत, ह्या दोन वस्तू, पहा, ह्या दोन वस्तू, प्रत्येक वस्तू जर पाहिली ए आणि बी, ह्या दोन वस्तू ठराविक बलाने एकमेकांना आकर्षित करत असताना आपल्याला पाहायला मिळतात, बरोबर आहे। मग आता ह्या दोन्ही वस्तू ज्या वेळेस आकर्षित करत असतात त्यावेळेला ते बल एकमेकांना आकर्षित करत असताना जे ठराविक बलाने आकर्षित करत आहेत त्यामध्ये जर तुम्ही विचार केला तर हे बल एकमेकांना ठराविक काय केलं जातं, एकमेकांना आकर्षित करणाऱ्या वस्तुमान काय आहेत, पहा, वस्तुमान काय आहेत, आपल्याला m1 m2 ही वस्तुमान आहेत। m1 m2 काय आहेत, वस्तुमान आहेत। m1 कशाचं वस्तुमान कन्सिडर केलं रे आपण, m1 a चं वस्तुमान आहे। पहिल्या वस्तूचं वस्तुमान आपण m कन्सिडर केलं तर दुसऱ्या वस्तूचं वस्तुमान किती आहे, m2 केलं। आता आपल्याला माहिती आहे जे बल आकर्षित करत आहे ह्या दोन वस्तूला, जे बल आकर्षित करत आहे ह्या दोन वस्तूंना, तर एकमेकांना आकर्षित करणाऱ्या वस्तुमान m1 m2 वस्तुमानाच्या गुणाकाराशी काय आहे, m1 गुणिले m2, वस्तुमानाच्या गुणाकाराच्या कसे आहेत, समानुपाती आहेत। कसं आहे, समानुपाती आहेत। आणि त्यामधील अंतर आपण d घ्या, r पण चालतं, डिस्टन्स आपण d न कन्सिडरेशन केलं, डिस्टन्स आपण काय केलं, d न कन्सिडरेशन, म्हणजे त्यामधील अंतराच्या वर्गाच्या काय असलं पाहिजे, व्यस्तानुपाती असलं पाहिजे। काय असलं पाहिजे, व्यस्तानुपाती असलं पाहिजे। म्हणून तर आपण न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आपल्याला 2 मार्काला परीक्षेमध्ये विचारतात। किती मार्काला विचारतात, 2 मार्काला विचारतात। काय आहे न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत, काय आहे वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत। न्यूटन काय म्हणतात, दोन वस्तू घ्या, विश्वामध्ये कुठल्याही दोन वस्तू, मग ग्रह असतील, तारे असतील, कुठल्याही दोन वस्तू असू द्या, अखंड विश्वामधल्या कुठल्याही दोन वस्तू कन्सिडर करा आणि त्या दोन वस्तूला मास असलं पाहिजे, म्हणजेच वस्तुमान असलं पाहिजे आणि ठराविक अंतरावर असलं पाहिजे, खूप लांब नाही,
ठराविक अंतर 1 मीटरचं अंतर असलं पाहिजे किंवा अर्ध्या मीटरचं अंतर पाहिजे असलं पाहिजे. त्या दोन्ही वस्तू एकमेकांना ठराविक बलाने एकमेकांकडे काय करत असल्या पाहिजेत, आकर्षित करत असल्या पाहिजेत. म्हणून तर न्यूटन म्हणतात विश्वातील प्रत्येक वस्तू, काय सांगतात, विश्वातील प्रत्येक वस्तू इतर प्रत्येक वस्तूला ठराविक बलाने आकर्षित करत असते. इतर प्रत्येक वस्तूला ठराविक बलाने आकर्षित करत असते. ते बल एकमेकांना आकर्षित करणाऱ्या, ते बल एकमेकांना आकर्षित करणाऱ्या वस्तूच्या वस्तुमानांच्या गुणाकाराशी समानुपाती आहे, गुणाकाराशी समानुपाती आहे आणि त्यामधील अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असते, अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असते. म्हणजेच आपण दोन वस्तू जर कन्सिडर केल्या, दोन वस्तू जर घेतल्या, सपोज ए आणि बी ह्या दोन वस्तू आहेत, त्यांची वस्तुमाने अनुक्रमे m1 m2 आहेत. त्यांची वस्तुमाने अनुक्रमे किती आहेत, m1 m2 आहेत. ह्या दोन वस्तूमध्ये असणारं अंतर किती आहे आपल्याकडं, d एवढं आहे. दोन वस्तूमध्ये असणारं जे अंतर आहे आपल्याकडे ते किती आहे, d आहे. म्हणून तर आपल्याला न्यूटन काय सांगतात, जे बल एकमेकांना आकर्षित करतं ते बल एकमेकांना आकर्षित करणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तुमानाच्या काय असल्या पाहिजेत, गुणाकाराशी, गुणाकाराशी कसे असले पाहिजेत, व्यस्तानुपाती असले पाहिजेत. कसे असले पाहिजेत, व्यस्तानुपाती. म्हणून तर आपल्याला सांगितलं m1 m2 या गुणाकाराशी कसे असतात, व्यस्तानुपाती असतात. तर ह्या दोन वस्तूमध्ये असणारं जे अंतर आहे त्या अंतराच्या वर्गाच्या कसं असलं पाहिजे, व्यस्तानुपाती. m1 m2 कसे असले पाहिजे, समानुपाती असलं पाहिजे. सॉरी, m1 m2 समानुपाती असले पाहिजेत. तर डी कसं असलं पाहिजे, व्यस्तानुपाती असलं पाहिजे. डी कसा असला पाहिजे, व्यस्तानुपाती. त्यामध्ये असणारं जे अंतर आहे ते कसं असलं पाहिजे, व्यस्तानुपाती असलं पाहिजे. अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपाती, वस्तुमानाच्या गुणाकाराच्या समानुपाती असं असलं पाहिजे. म्हणून आपण वस्तूची जे सूत्र तयार करत असतात, m1 m2 काय दिलेला आहे, वस्तुमाने दिलेत. m1 m2 जर वस्तुमाने असेल तर r ही काय आहे, त्रिज्या आहे. डी हे काय आहे, अंतर. डी हे काय आहे, अंतर. मग न्यूटनच्या वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांतानुसार त्याचा नियम आपल्याला काय सांगतो, तर विश्वातील प्रत्येक वस्तू इतर प्रत्येक वस्तूला ठराविक बलाने आकर्षित करत असते. बरोबर आहे. ते बल एकमेकांना आकर्षित करणाऱ्या वस्तूच्या वस्तुमानाच्या समानुपाती असते, वस्तूच्या वस्तुमानाच्या समानुपाती असते. तर त्याच्या अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असते, हे लक्षात घ्या. मग आता F हा काय आहे, समानुपाती आहे. कशाच्या, m1 m2च्या. F हा समानुपाती आहे m1 m2च्या. तर F हा व्यस्तानुपाती आहे 1/स्थानी d च्या वर्गाच्या किंवा r च्या वर्गाच्या. तुम्ही कुठलंही त्या ठिकाणी लिहू शकता. ठीक आहे. आपण ह्या ठिकाणी d चा वर्ग लिहू शकतो, d म्हणा किंवा r जरी कन्सिडरेशन केलं तरी चालतं, d च्या वर्गाच्या. म्हणून आपल्याला समीकरण 1 व 2 वरून, समीकरण 1 व 2 वरून काय सांगतं आपलं समीकरण 1 व 2, F हा समानुपाती आहे m1 m2च्या आणि व्यस्तानुपाती आहे अंतराच्या वर्गाशी, व्यस्तानुपाती आहे अंतराच्या वर्गाशी. म्हणून आता आपल्याला काय काढायचं, समानुपातीचं चिन्ह काढायचं आणि व्यस्तानुपातीचं चिन्ह काढायचं. म्हणून आपण याला काय करणार, F बरोबर कॅपिटल G m1 m2 छेदस्थानी काय रे, d चा वर्ग. G काय आहे, स्थिरांक. कसा स्थिरांक आहे, वैश्विक गुरुत्वाकर्षण स्थिरांक. वैश्विक गुरुत्वाकर्षण स्थिरांक म्हणून ओळखला जातो. येते का लक्षात सर्वांच्या. F हा समानुपाती आहे
त्याच्या वस्तुमानाच्या, m1 m2 गुणाकाराच्या समानुपाती आहे, तर f हा व्यस्तानुपाती आहे डीच्या वर्गाच्या. म्हणून आपण समानुपाती आणि व्यस्तानुपातीचं जर चिन्ह काढलं तर f बरोबर आहे कॅपिटल G m1 m2 छेदस्थानी d चा वर्ग असं केलं जातं. जी स्थिरांक आहे वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा स्थिरांक म्हणून ओळखलं जातं. तर आपल्याला आता ह्या G चं मूल्य काढायचंय. G चं मूल्य कुणी शोधलं? पहा, न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा नियम हा सिद्धांत कोणी सिद्ध केला? न्यूटनने सिद्ध केला. पण त्याची किंमत कोणी शोधून काढली? तर हेनरी कॅव्हेंडिश यांनी शोधून काढली. कोणी शोधून काढली? हेनरी कॅव्हेंडिश यांनी शोधून काढले. SI एकक प्रणालीमध्ये जीचं एकक काय आहे? जीचे जर आपण बघितलं तर m1 m2 आणि d चा वर्ग यानुसार जर आपण पाहिलं तर ह्याचं एकक काय आलं पाहिजे? तर न्यूटन मीटरचा वर्ग छेदस्थानी kg चा वर्ग आलं पाहिजे. पहा, SI एकक प्रणालीत कॅपिटल G चे एकक काय आहे? न्यूटन मीटरचा वर्ग छेदस्थानी kg चा वर्ग. आपण कॅपिटल G का म्हणतो? तर स्मॉल g सुद्धा आपल्याला पुढे शिकायचं आहे. स्मॉल g चं सुद्धा एकक तुम्हाला विचारलं जातं. स्मॉल g ची किंमत सुद्धा तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह मध्ये विचारलं जातं. प्रश्न क्रमांक पहिला अ मध्ये तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह मध्ये काय केलं जातात? हे क्वेश्चन्स विचारले जातात. त्यामुळे SI एकक प्रणालीमध्ये कॅपिटल G चे एकक जे आहे ते न्यूटन मीटरचा वर्ग छेदस्थानी kg चा वर्ग आहे. त्यानंतर G चे मूल्य सर्वप्रथम कोणी शोधून काढले? तर G चे मूल्य नियम सिद्धांत शोधून काढणारा न्यूटन होता. नियम सिद्धांत शोधून काढणारा कोण होता रे? न्यूटन होता. परंतु G चं मूल्य, G ची किंमत कोण शोधून काढली? तर हेनरी कॅव्हेंडिश यांनी शोधून काढली. कोण शोधून काढली? हेनरी कॅव्हेंडिश यांनी शोधून काढली. चला तर मग G ची किंमत किती आहे? G चं मूल्य काय आहे? तर आपल्याला माहित पाहिजे 6.673 गुणिले 10 वजा 11वा घातांक न्यूटन मीटरचा वर्ग छेदस्थानी kg चा वर्ग. हे काय आहे? तर कॅपिटल G ची किंमत आहे. ही कशी आहे? स्थिर आहे. तुम्ही विश्वामध्ये कुठेही गेलो तरी याची किंमत कशी आहे? सारखीच आपल्याला पाहायला मिळते. काय आहे त्याची किंमत? 6.673 गुणिले 10 वजा 11वा घातांक न्यूटन मीटरचा वर्ग छेदस्थानी kg चा वर्ग. कॅपिटल G ची किंमत काय आहे रे? तर न्यूटन मीटरचा वर्ग छेदस्थानी kg चा वर्ग. न्यूटन मीटरचा वर्ग छेदस्थानी काय आहे? kg चा वर्ग. कॅपिटल G चे मूल्य कोणी शोधून काढले? हेनरी कॅव्हेंडिश. लक्षात ठेवायचं, कॅपिटल G ची किंमत किती आहे? 6.673 गुणिले 10 वजा 11 न्यूटन मीटरचा वर्ग छेदस्थानी kg चा वर्ग. ही काय आहे रे? तर कॅपिटल G ची किंमत आहे. न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत ज्या वेळेस विचारला जातो परीक्षेमध्ये त्यावेळेला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय सांगितली जाते? तर तुम्हाला नियम लिहायचा आहे. नियमानंतर त्याची आकृती काढायची, त्याचं सूत्र लिहायचं आणि हे जर विचारलं असेल तर लिहायचं, नाही तर गरज नाही. आकृती काढणं फार महत्त्वाची आहे. तुम्ही जर बघितलं तर आज 2 वर्षापूर्वी म्हणजे 2019ला ऑब्जेक्टिव्ह मध्ये प्रश्न विचारला होता. काय प्रश्न विचारला होता? तर पहिला ब मध्ये प्रश्न विचारला होता. त्यावेळेस पेपर पॅटर्न ऑब्जेक्टिव्ह ब मध्ये होता. पहिला ब मध्ये m1 m2 आणि इथं दिलेला आहे m2. ठीक आहे, 3D असं दिलेलं आहे अंतर. ठीक आहे. मग आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण जर बघितलं तर यामध्ये आपल्याला काय सांगितलं जातं की तुम्हाला 3 ऑप्शन्स दिले होते. न्यूटनच्या वैश्विक गुरुत्वाकर्षणाच्या नियमानुसार जर तुम्हाला ही आकृती दिली असेल तर त्याचं सूत्र तुम्हाला विचारलेलं होतं. F हा डायरेक्टली प्रोपोर्शनल. F हे समानुपाती आणि व्यस्तानुपाती आहेत. m1 m2 छेदस्थानी d. ऑप्शन ए. ऑप्शन बी दिलतं F हा समानुपाती व्यस्तानुपाती आहे. m1 m2 छेदस्थानी 3D चा वर्ग. परत सी ऑप्शन दिलेलं होतं F हा समानुपाती आणि व्यस्तानुपाती आहे. m1 m2 छेदस्थानी काय आहे?
9d² किंवा डी दिलेलं होतं. हा समानुपाती आणि व्यस्तानुपाती आहे. कशाच्या रे? समानुपाती आणि व्यस्तानुपाती आहे डीच्या वर्गाच्या. हे असे ऑप्शन्स दिलेले होते. तर तुमचं सूत्र तुमच्या लक्षात यायला पाहिजे की इथं जी आकृती दिलेली आहे त्या आकृतीनुसार जर तुमचं सूत्र बघितलं तर न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत जो आहे त्याच्या नियमानुसार F हा समानुपाती आणि व्यस्तानुपाती आहे. त्याच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी आणि व्यस्तानुपाती आहे डीच्या वर्गाच्या. म्हणजे आपल्याला डी इथं किती दिलेला आहे? 3D दिलेला आहे. म्हणजे आपल्याकडे हे तर ऑप्शन असलं पाहिजे M1 M2 छेदस्थानी 3D चा वर्ग. ठीक आहे. किंवा F हा ह्याचं कन्वर्जन करू शकता M1 M2 छेदस्थानी 3 चा वर्ग 9 आणि D चा वर्ग हे ऑप्शनमध्ये आहे. म्हणून आपण ह्याला काय करू शकतो? करेक्ट करू शकतो. हे तुम्हाला 2019 मध्ये आलेला ऑब्जेक्टिव्हचा प्रश्न आहे. ठीक आहे. अशा पद्धतीनं न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आपल्याला सांगण्यात येतो. म्हणजे ह्याच्यावर एक प्रश्न परीक्षेमध्ये फिक्स असतो. तर आपण आणखीन एकदा पाहूया न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आपल्याला काय सांगतो. तर ज्या वेळेस 2 मार्काला असा प्रश्न विचारतात त्यावेळेला विश्वातील प्रत्येक वस्तू इतर प्रत्येक वस्तूला ठराविक बलाने आकर्षित करत असते. ठराविक बलाने आकर्षित करत असते. ते बल एकमेकांना आकर्षित करणाऱ्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती असतं. वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती असतं आणि त्यामधील अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असतं. हे आपण पाहिलं. M1 M2 वस्तुमान आहेत. D हे अंतर आहे. न्यूटनच्या नियमानुसार जर बघितलं ही आकृती काढणं अत्यंत गरजेचं आहे ज्यावेळेस तुम्हाला 2 मार्काला विचारतात. F हा समानुपाती आहे वस्तूच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी. म्हणजे M1 M2 दिलं आणि F हा व्यस्तानुपाती आहे त्याच्या अंतराच्या वर्गाशी आपण दिलेले. समीकरण 1 आणि 2 वरून जर आपण बघितलं तर F हा समानुपाती आणि व्यस्तानुपाती आहे M1 M2 च्या छेदस्थानी D च्या वर्गाच्या. म्हणून आपण जर समानुपाती आणि व्यस्तानुपाती जर चिन्ह काढायचं असेल तर कॅपिटल G घेतलेला आहे आणि कॅपिटल G हा स्थिरांक असून वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा स्थिरांक म्हणून ओळखला जातो. या G च्या मूल्याचा शोध लावणारे पहिले शास्त्रज्ञ होते हेनरी केव्हेंडिश आणि याचं एकक जे आहे ते न्यूटन मीटरचा वर्ग छेदस्थानी kg चा वर्ग आहे. G ची किंमत आपल्याकडे दिलेली आहे 6.673 गुणिले 10⁻11 न्यूटन मीटरचा वर्ग छेदस्थानी kg चा वर्ग. अशा पद्धतीने याच्यावर एकतरी क्वेश्चन परीक्षेमध्ये ठरलेलाच असतो. हे लक्षात घ्या.